बोलणे काही वेगळे नाही. मी मगाशी त्यांना उदाहरण दिलं की जे हिरवगार झाडं जे आपल्याला तोडायचं असते ना, तेव्हा आपण कुऱ्हाडीचा वापर करतो. व त्या कुऱ्हाडचा दांडा असतो तो लाकडाचा असतो आणि आपण लाकूड तोडतो, झाड तोडतो. म्हणजे की लाकूड तोडण्यासाठी, हिरवगार झाड तोडण्यासाठी लाकडाचाच वापर केला जातो. तसाच आपल्या आदिवासीला संपवण्यासाठी काय केलं जाते, आदिवासी माणसाचाच वापर केला जातो. हे तुम्हाला आम्ही सांगतोय. तुम्ही थोडं भानावर या. बघा, तुमचे वडील जे होते, माझे वडील होते, हे ह्या ख्रिश्चन धर्माचे होते का? त्यांचे बाबा होते ते होते का? आपले पूर्वज जे होते ते काय करायचे? आपण शेतात नांगर शिरण्याच्या अगोदर नारळ फोडणार, भात पिकलं का पहिलं नवं खाणार, काकडी पाडणार, कोण चवळी पाडायचं, आपल्या वर्षातून गावदेव केला जायचा. ही आपली आदिवासी संस्कृती. आपली संस्कृती ही जगातील सर्वश्रेष्ठ. लोक मराठा आणि तो धनगर समाज सांगतात आम्ही आदिवासी, आम्ही तसे, ते मोर्चे काढतात. आणि आपण जन्मतात आदिवासी आहे. आपले पूर्वजांचे एक पुण्याई आहे. आपण आदिवासी अजूनही आपल्याला जे सर्व हे मिळते ते आपल्या पूर्वजांची पुण्याई आहे. आज आपल्या सातबाऱ्यावरती आदिवासी हा स्टॅम्प आहे की नाही? तो आदिवासी स्टॅम्प आहे म्हणून ती आपली जागा राहिली थोडीफार. नाही तर ती जागा कधीच पळवून नेली असती, लोकांनी बळकावली असती, कब्जे केले असते. मग हे सर्व आपल्या आदिवासी पूर्वजांनी आपल्याला जे दिलेलं आहे, मग आपण का दुसऱ्या समाजाला बिघडवायचं? नका तसा करू. तुम्हाला वॉर्निंग, प्रेमाची वॉर्निंग देतोय. हे जर बंद नाही झालं तर पुढच्या वेळेला पहिला दांडा मी घेऊन येणार. मला फोन करा. मी सगळं तोडफोड करणार, मारणार, झोडणार, जे होते ते अंगावर घेणार. आता दोघांना तुम्ही आता यांनी साहेबांनी उदाहरण दिलं, कुऱ्हाडीचा दांडा व्हायला जाऊ नका. हे झाल्यावर सुद्धा पुढे आम्ही जाणार. हा, मी काय करतो काका, ऐक माझी गोष्ट. तुम्ही जा चर्च मध्ये जा, आम्हाला दुःख नाही. चर्च बांधेला, गावागावाला वसईला बांधेला, वसईला जा. पण गावात असं आपल्याला काही पाहिजे नाही. बरोबर. आमचा मुद्दा एकूच आहे गावकरीचा. आम्हाला गावात म्हणून असा चर्च नाही पाहिजे. हे माणसाला पण आम्ही वाईट नाही सांगू, ती पण आपली घरची नात्यात नाही दुसरी. पण तिला पण मी सांग, असे कारणासाठी जर आली दुसऱ्यांदा तंगड्या मोडून टाकून व्हिडिओ लाईव्ह येत आहे. तो व्हिडिओ आम्ही युट्यूबला येईल. आता अर्धे तास तुम्ही सांगाल अख्खा लाईव्ह आहे. आता दुसऱ्यांदा जे गावात जर आली, नानाला पण तीच वॉर्निंग देणार, अर्थ पण तीच सांगा. दुसऱ्यांदा हे कारणासाठी बैठकीला माणूस आला, तंगड्या तोडून, त्याच्या गाड्या फोडून, तुझे घरदार फोडून, त्याचे मग कलेक्टर आहा ना ते जाणते. आम्ही असं पण तिला आम्ही पाठवत. हा पत्र दिलेलं आहे ना. राजकारणी माणसाचे मागे लागून ना नको करतात. गावकरीची सल्ला घ्या जवळ, गावकरीची राहा. माझा सांगायचा योच आहे उद्देश. चालक तुमची माणसं घालव ना दुसऱ्यांदा तर नको.